खारघर हादरलं, चाकूचा हल्ला, पिस्तुलाचा धाक, 40,60,000चे दागिने लुटून आरोपी पसार, पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोघे जेरबंद. खारघर नवी मुंबई येथे राहणारे सुशांत नामदेव मोरे यांच्यावर घराजवळ कार पार्किंग करत असताना 3 संशयितांनी जीवघेणा हल्ला करून तब्बल 40,60,000 रुपयांचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपींनी मोरे यांच्या हातावर चाकूने वार केला, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवत अंगावरील सर्व दागिने हिसकावून नेले आणि घटनास्थळावरून फरार झाले. मात्र पोलिसांच्या तत्पर तपासामुळे अवघ्या 3 दिवसात 2 आरोपींना अटक करण्यात यश आले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत मोरे हे मुंबईत वास्तव्यास असून त्यांच्या वाईन शॉप विक्रीच्या व्यवहाराची माहिती सांगली येथील मुख्य आरोपी हर्षद सागरे याला मिळाली होती. त्यानंतर त्याने खटाव तालुक्यातील आंबवडे आणि दातेवाडी येथील 2 तरुणांना सोबत घेऊन मोरे यांच्यावर पाळत ठेवली. योग्य संधी साधून मोरे घरी आल्यानंतर कारमध्येच त्यांच्यावर हल्ला करून दागिने लुटण्यात आले. घटनेनंतर मोरे यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, टोलनाक्यांवरील नोंदी आणि नंबर प्लेट नसलेल्या कारच्या हालचालींचा मागोवा घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी सातारा मार्गे महाबळेश्वर आणि नंतर मायणीकडे गेल्याचे उघड झाले. मुख्य आरोपी हर्षद सागरे याने शुभम पाटोळे आणि संदीप गुजले यांना मायणीत सोडून प्रत्येकी 70,000 रुपये देत उर्वरित रक्कम नंतर वाटून घेण्याचे सांगितले आणि स्वतः सांगलीकडे रवाना झाला. दरम्यान खारघर पोलिसांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधून संयुक्त कारवाई सुरू केली. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून आरोपी पल्सर मोटरसायकलवरून या भागात आल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी तातडीने पथक रवाना केले. गुरसाळे परिसरात पोलिसांना संशयित दिसून आले. पोलीस गाडी पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून शुभम धनाजी पाटोळे वय 20 अंबवडे आणि संदीप कृष्णदेव गुजले वय 20 दातेवाडी यांना पकडले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षद सागरे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अवघ्या 3 दिवसात 2 आरोपींना पकडण्यात यश आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.